त्यांना एक सगळ्यात जनरल पोरांचा प्रत्येक म्हणजे एखाद्या दोघा पोरांमागं एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे ब्रिदिंगचा. हां, तर आपण ब्रिदिंग करताना करायचं काय, तर आपलं ब्रिदिंग हे जर समजा तुम्हाला जसं तुम्ही असं चालताना ब्रिदिंग असतं, ते ब्रिदिंग तुम्ही ठेवू शकतात. हां, पण ते कंटिन्यू असायला पाहिजे. जोपर्यंत 100 मीटर संपत नाही, तोपर्यंत ते कंटिन्यू असायला पाहिजे. पण जर समजा आपलं ब्रिदिंग ते कंटिन्यू नसत राहिलं, तर आपण काय करायचं 100 मीटर पडताना फक्त हा जबडा जो आहे आपला जबडा, ह्या जबड्याला टाईट नाही होऊ द्यायचा. कारण हा टाईट झाला की 100 मीटरचा गेम ओव्हर होतो. हां, परत त्याच्यानंतर जर समजा आपल्याला ब्रीथिंगवर फोकस करायचा आहे, तर ब्रीथिंग आपली अशी असली पाहिजे आणि हीच जर आपण 100 मीटर पळताना म्हटलं, तर ही ब्रीथिंग आपली अशी अशी असली पाहिजे. अशा पद्धतीची आपण ब्रीथिंग करायला पाहिजे 100 मीटरमध्ये. याच्याने काय होतं, की आपला मिनिमम 10 ते 12 मायक्रो सेकंद फक्त ब्रीथिंगवरच आपला फोकस असतो. कारण की आपल्याला काय शेवटी जाता काय वाटतं आपल्याला, जसं आपण अंतर आपलं 100 मीटरचं अंतर 50-60 मीटर नंतर जसं आपल्याला थकवा जाणवायला लागतो, त्यावेळेस आपल्याला आपली बॉडी जर आपण जबडा टाईट ठेवला असला, तर बॉडीला म्हणजे पाय उठत नाहीत असं आपल्या पोरांना वाटतं. हां, मग आपण काय करायचं, त्या ब्रीथिंगवर फोकस करायचा आणि ब्रीथिंग जर ज्याची व्यवस्थित असली, तो 100 मीटर 100% तो 11:50च्या आतमध्ये मारू शकतो. जय हिंद.